मित्रांनो, आज सकाळ सकाळ एक जणांनी डोकं खाल्लं. तो म्हणला की आमच्या महाराजाला तुम्ही गंजेडी कसं काय म्हटलात. अरे बाबांनो, जो गांजा पितो त्याला गंजेडी म्हटलं. मी काही कुणाचं नाव घेतलं नाही, काही नाही. मी कशाला कुणाचं नाव घेऊ. कारण तुकाराम महाराजांनी तरी कुणाचं नाव घेतलंय का. तुकाराम महाराज काय म्हणले, ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी भांग भुरका हे साधन पची पडे मद्यपान तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैचा पांडुरंग. तुकाराम महाराज म्हणतात बाबा की असे कलियुगामध्ये असे संत झालेले आहेत ज्यांच्या तोंडामध्ये तंबाखूची नळी आहे, गांजाची नळी आहे, जे व्यसनाच्या अधीन झालेले आहेत. परंतु त्यांनी वर सोंग घेतलेला आहे, भगव वस्त्र धारण केलेलं आहे, गळ्यामध्ये माळा आहेत वगैरे वगैरे. परंतु हे संत नाहीत. संत तर फार लांबची गोष्ट आहे, परंतु अशापाशी देवत्व सुद्धा नसतं. देवाचा धर्माचा अशा लोकांशी काही सुद्धा संबंध नसतो. परंतु काय झालेलं आहे, समाजामध्ये जे लोक देवाला आणि धर्माला मानणारे जे लोक आहेत तेच यांचे अंधभक्त झालेले आहेत. आणि आम्ही सरळ अगदी तुकाराम महाराजांचा अभंग सांगायला सुद्धा आता बंदी झालेली आहे. लक्षात ठेवा, या अंधभक्तांपुढे तुकाराम महाराजांचा अभंग सांगायला सुद्धा बंदी झालेली आहे. तुकाराम महाराजांचा अभंग सांगितला तरी म्हणतात ते आमच्या भावना दुखवत आहेत. अरे नेमक्या असल्या कसल्या भावना आहेत तुमच्या, त्याच मला कळायला मार्ग नाही. गंजेडी कुठं साधू असतो का बाबांनो. एवढं जर तुमच्या डोक्यामध्ये जर बसत नसल तर तुमचा इलाज करणं सुद्धा शक्य नाही. तुम्हाला एखाद्या सायकॅट्रिस्टकडे जरी नेलं तरी सुद्धा तेथे सुद्धा तुमचा इलाज होणार नाही. कोणी एखाद्याने जन्मल्यापासून मरेपर्यंत कंटिन्यू 100 वर्ष रोज जरी त्याला समजून सांगितलं तरी सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये 1% सुद्धा फरक पडणार नाही. इतकं डोकं गंद झालेलं आहे. लक्षात ठेवा, मेंदू पार पूर्णपणे सडलेला आहे. आणि एखादी गोष्ट ज्यावेळेस सडते त्यावेळेस तुम्ही कितीही इलाज करा, कसलंही ऑपरेशन करा, कोणतीही गोळी द्या, कोणतंही औषध द्या, त्याला व्हेंटिलेटरवर टाका, त्याला कोणतंही इंजेक्शन द्या, ICU मध्ये ॲडमिट करा, त्याच्यावर काही सुद्धा फरक पडत नाही. अशी अवस्था या अंधभक्तांची झालेली आहे. आणि या अंधभक्तांच्या पुन्हा भावना दुखवतात. लक्षात ठेवा, मग कसं करायचं. यांचा एवढा गाढ किती विश्वास आहे पहा. यांचा जो कोणी बुवा बाबू कोणतर असं, आता ते नाव घेणं सुद्धा अवघड झालेलं आहे. तो गंजेडी कोण बाबा असेल किंवा हुक्का पेणारा कोण असेल, यांचे एवढे अंधभक्त झालेले आहेत. हे अंधभक्त शब्द सुद्धा कमी पडलेला आहे. अंडभक्त आपण म्हणू शकतो, कारण हे अंड चोळणारे अंडभक्त आहेत. हे लक्षात ठेवा. आणि एवढे हे कामातून गेलेले आहेत. तो बाबा ज्यांचे हे भक्त आहेत, तो जर सकाळ सकाळ यांच्या घरामध्ये दारामध्ये येऊन जर त्याने जर परसाकड केली, परसाकड समजते का, आमचा गावरान शब्द आहे मराठी, तर हे लगेच जिभेने असे ती परसाकड चाटून खायला बसले आहेत. एवढी वाईट अवस्था झालेली आहे मित्रांनो. आणि काय मला तर असं वाटत आहे की यांच्यावर आता बोलणं सुद्धा बंद केलं पाहिजे. का बोलणं बंद केलं पाहिजे, एवढं मोठं तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये लिहून ठेवलेलं आहे. तुम्हाला एकच अभंग माहीत आहे, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणते साधू. परंतु असे अनेक अभंग, जवळपास 100-150 अभंग तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये लिहिलेले आहेत. बघा, एक अभंग किती सुंदर आहे. तुकाराम महाराज म्हणतात, गुळे माखुनिया दगड ठेविला वर दिसे भला लोकाचारी. गुळाने माखून ठेवलेला दगड लोकांना वरून गुळाच्या खड्यासारखा चांगला दिसतो. आणि त्याच पद्धतीने ज्याला मनातून विषयाचं पिसं लागलेलं आहे तो बाहेरच्या वेशाने लोकांना भुलवतो. लक्षात ठेवा, परंतु हे भुलवतेत. आतून हे दगड आहेत, वरून काय केलेलं आहे, यांनी स्वतःला लेप दिलेला आहे, आवरण दिलेलं आहे. आणि त्याला आमचे लोक इतके भुलतेत की विचारायची सोय नाही. हे यांचं मन कसं आहे, अंतरी विषयाचे लागले पैपिसे बाहेरल्या वेशे भुलवी लोका. बाहेरच्या वेशाने मात्र तो लोकांना भुलवत राहतो. अरे बाबांनो, याच्यापेक्षाही काही असे अशोक खरात सारखे आहेत जे बाहेरच्या वेशाने म्हणा, अजून अनेक गुरु आहेत. कोणी गुरुमाऊली आहे, कोणी टम्मा आहे, कोणी फम्मा आहे, कोणी लम्मा आहे. लक्षात ठेवा, हे वरच्या वेशाने तुम्हाला त्यांच्या गोड बोलण्याने काहीतरी असं बोलतात, हे मी तुम्हाला ओळख करून देतो, तुम्ही जन्माला का आलात,
मेल्यानंतर तुम्हाला कुठं जायचं आहे, मी कोण आहे, लक्षात ठेवा तुम्हाला देव दाखवतो, मी मागच्या जन्मात कोण होतो, मी कृष्ण आहे, तू राधा आहे, मी शंकर आहे, तू पार्वती. परंतु याच्याही पुढं जाऊन लक्षात ठेवा काही जण असे आहेत जे प्युअर मनोरुग्ण आहेत. महागल्दी एक खाली तमिळनाडूमध्ये एक मेंटल बाई, तिला आंघोळ करायची अक्कल नाही, कशाचीच अक्कल नाही, केस वाढलेत, पूर्णपणे मेंटल झालेली. आणि तिला लोकांनी देव समजून ती असा चहा कोणतरी चहा दिला, कोणतरी ती चहा पिली आणि चहा ते आपलं काय असतं त्याला कप तो खाली टाकून दिला आणि मग त्याच्यामध्ये काही थेंब चहा राहतो, तो प्रसाद म्हणून लगेच बाकीचे लोक लगेच एक एक थेंब वाटून घेऊन प्यायचे. म्हणजे ते कोणीतरी आवली आहे, काहीतरी चमत्कारिक बाई आहे, चमत्कारिक साध्वी आहे. आणि अशा मनोरुग्णांचे सुद्धा आपल्या भारतामध्ये अनेक असे मनोरुग्ण आहेत ज्यांचे मंदिर आहेत. लक्षात ठेवा, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये ना देव कळला ना धर्म कळला, कुठं संडास केली, कुठं परसाकड केली, कुठं लघवी केली, कशाचं भान नव्हतं, शरीराचं भान नव्हतं. बिचारे आपले मनोरुग्ण होते, त्यांचा तरी काय दोष समजा. परंतु अशा लोकांचा सुद्धा या लोकांनी देव केला. आणि अशांना मानणारे कोण आहेत? साधे सुधे लोक नाहीत. शिक्षक, प्राध्यापक, इंजिनियर्स, डॉक्टर्स, IAS अधिकारी, IPS अधिकारी, बाबा भले भले स्वतःला उच्चभ्रू समजणारे, मध्यमवर्गीय समजणारे, उच्चवर्णीय समजणारे, मध्यमवर्णीय समजणारे. अरे बाबा 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 काय लावलंय या लोकांनी. परंतु कोण विचारते? तुकाराम महाराजांनी किती जरी लिहिलं, ऐसिया दांबिका कैची हरिसेवा, नेनेची सद्भावा कोणे काळी, तुका म्हणे येणे कैसा होय संत. अरे बाबा न, तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारला त्या काळामध्ये, तुका म्हणे येणे कैसा होय संत. अशाने कोणी संत होत असतो का? विटाळले चित्त काम क्रोधे. लक्षात ठेवा, अनेक अभंग आहेत. तुम्हाला आता यावर भरपूर मी बोलणार आहे. मी का बोलणार आहे लक्षात ठेवा. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, या अंधभक्तांना कसलाही काडी मात्राचाही फरक पडणार नाही. हे लक्षात ठेवा. असल्या गंजेड्यांची संडास खायला सुद्धा हे लोक तयार आहेत. त्यामुळे मी या लोकांना बोलणार नाही. मी का बोलत आहे लक्षात ठेवा, कारण या लोकांनी पार तुकाराम महाराजांचे विचार सांगायला सुद्धा बंदी घातलेली आहे. तुकाराम महाराजांची गाथा सुद्धा सांगायची नाही. मग एवढी जर हे दहशत निर्माण करत असतील, लक्षात ठेवा, एवढे जर हे दहशत निर्माण करत असतील की गाथेमध्ये काय सांगितलेलं आहे, मग नाही तुम्ही दुसरा अभंग सांगा, तेव्हाच कशाला घेता? अरे बाबा, तुकाराम महाराजांनी ते घेतलंय ना गाथेमध्ये, का नाही सांगायचा? आणि मग त्यामुळे जर तुकाराम महाराजांचा जर असा अपमान होत असेल, तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये गाथा बुडवली तुकाराम महाराजांची, त्या काळामध्ये तुकाराम महाराजांना विरोध झाला, हेच विरोध करणारे कोण? असले अंधभक्त, गंजेडी बिंजेडी. आणि आज संविधान असताना, लक्षात ठेवा, आज बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असताना, महात्मा फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज यांचा हा महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये जर तुकाराम महाराजांच्या अभंग सांगितला म्हणून जर कोणाच्या भावना दुखवत असतील तर मग मात्र ठामपणे बोलावं लागेल. आता विचार करा, तुम्हाला कोणाच्या पाठीमागे उभा राहायचं आहे ते. लढाईला सुरुवात झालेली आहे. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.